नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत तव्यावर ब्रेड सँडविच कसं बनवायचं। जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मी इथे ब्रेड सँडविच करण्यासाठी ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात। त्याच्यानंतर मी इथे चीजच्या स्लाइस घेतल्यात, बटर, हिरवी चटणी, चाट मसाला, मीठ, उकडलेला बटाटा मॅश करून घेतलाय। त्याच्यानंतर कांदा, काकडी, टमाटर, बीट, शिमला मिरची स्लाइस मध्ये कट करून घेतलंय मी। इथे मी आता 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात। आता मी दोन्ही ब्रेडला बटर लावून घेणार आहे। आता मी इथे दोन्ही ब्रेडला हिरवी चटणी लावून घेणार आहे। आता मी एका ब्रेडवर काकडीच्या स्लाइस घालणार आहे। त्याच्यानंतर टमाटरच्या स्लाइस, शिमला मिरची, बीट मुलांना असं खायला दिलं तर खात नाहीत, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये असं वापरून तुम्ही सँडविच तयार करून देऊ शकताय। त्याच्यानंतर मी कांदा घातलाय, उकडलेला बटाटा मॅश करून घेतलाय। तुम्ही स्लाइस मध्ये केला तरी चालेल। आता याच्यावर मी मस्त असं चाट मसाला भुरभुरलाय, चिमूटभर मीठ घातलंय, नाही घातलं तरी चालेल, चाट मसाला मध्ये असतं। आता मी इथे चीजची स्लाइस घातली। त्याच्यानंतर मी दुसरा ब्रेड असा पलटी मारून घेतलाय। अशा पद्धतीने मी 2 सँडविच इथे तयार करून घेतलेत। आता दोन्ही सँडविचला मी वरच्या बाजूने बटर लावून घेणार आहे। इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। आता आपल्याला बटरची बाजू खाली करून सँडविच ठेवायचं आहे। त्याच्यावर उलटण्याने थोडं असं दाबून घ्यायचं। आणि आता मी त्याच्यावर झाकण ठेवलंय। झाकण जास्त मोठं नाही घ्यायचं, आतून पोकळ राहील असं थोडं त्याला लागून बसेल असं घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर दाब पडेल। आणि मी 1-2 मिनिटं गॅसची फ्लेम कमी करून इथं मी भाजून घेतले एका बाजूने। आता मी दुसऱ्या बाजूने झाकण काढून घेतले। आता मी दुसऱ्या बाजूने पलटी करून घेणार आहे। त्याच्या आधी मी वरून बटर लावून घेतले आणि आता मी पलटी करणार आहे। हे बघा, पलटी केलंय मी इथे बघा किती छान कलर आलाय। 2 मिनिटानंतर मीडियम हीटवर मी भाजून घेतलेलं आहे। आता मी परत याला झाकण ठेवणार आहे। 2 मिनिटानंतर काढून घेणार आहे। आपलं ब्रेड सँडविच दोन्ही भाजून असं तयार झालंय। आता मी इथे काढून घेणार आहे। आता मी याला तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा, आपलं सँडविच तयार झालंय। इथं हे सँडविच एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालं होतं। हे असं वरून हात ठेवून मग कट करायचं, नाहीतर मग ते विस्कटतं। तर मी तुम्हाला कट केलेलं असं काढून दाखवते। हे बघा, छान असं ब्रेड सँडविच तयार झालंय। मुलं आवडीनं खातात, नक्की ट्राय करा। मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते।
माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.